नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीमध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनी, समर्पित, निष्पक्ष, निर्भीक। दारोहा शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे। शहरातील वर्दळीचा एसटी बस स्थानकासमोर एकाच रात्री 2 ग्राहक सेवा केंद्रे फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 18,000 रुपयांची रोकड लंपास केली। विशेष म्हणजे चोरीचा पुरावा हाती लागू नये म्हणून चोरट्यांनी दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही तोडफोड केली। या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांचा रात्रीचा गस्तीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे। दारोहा शहरातील एसटी बसस्थानकासमोर असलेल्या गोकुळ कम्प्युटर अँड झेरॉक्स तसेच जय अंबे कॉम्प्लेक्समधील स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहक सेवा केंद्राला चोरट्यांनी लक्ष्य केले। 21 ऑगस्टच्या रात्री दुकाने नेहमीप्रमाणे बंद करण्यात आली होती। मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचा शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। गोकुळ कम्प्युटर फिनो बँक ग्राहक सेवा केंद्राचा काउंटरमधील 8,500 रुपये तर प्रतीक गावंडे यांच्या ग्राहक सेवा केंद्रातून 9,500 रुपये अशी एकूण 18,000 रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली। एवढ्यावरच न थांबता आपली ओळख पटू नये आणि चोरीचा सुगावा लागू नये यासाठी चोरट्यांनी दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही तोडफोड केल्याचे समोर आले आहे। 22 ऑगस्ट रोजी सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास निलेश बदुकले दुकान उघडण्यासाठी आले असता चोरीचा हा प्रकार उघडकीस आला। त्यानंतर त्यांनी दारोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। शहरातील मुख्य आणि सतत वर्दळ असलेल्या बसस्थानक परिसरात चोरटे बिनधास्तपणे दुकान फोडत असल्याने व्यापारी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। शहरात गेल्या काही दिवसापासून छोट्या मोठ्या चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांची रात्रीची गस्त नेमकी कुठे आहे, चोरट्यांवर पोलिसांचा धाक उरला आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। या प्रकरणी दारोहा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रात्रीची गस्त वाढवावी, चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि व्यापारी व नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करावी अशी मागणी दारोहावासियांकडून होत आहे। नवराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी रणजित झोंबाडे, दारोहा। विश्वसनीय आणि निर्भीड बातम्यांसाठी आजच नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।